सो मशीनचा वर्कआउट आणि घरचा वर्कआउट म्हणजे पुशअप्स आणि बैठक यामध्ये बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे. खूप लोकांना वाटतं की मशीनचा वर्कआउट चांगला नसतो, त्याची बॉडी लगेच डाऊन होते, आणि घरचा वर्कआउट जो पुशअप पुलअप्स हा चांगला असतो, तो लॉंग टर्म चालतो. तर हे खूप मोठं मिथ आहे. तर असं असतं तर मशीनची इन्व्हेन्शन झाली नसती. आपण मशीन का बनवतो? तर आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे म्हणून. आता यामध्ये तुमचं जर इम्पॉर्टंट कुठलं आहे, तर जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी बेसिक्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत. बेसिक्सला तुम्ही इसेन्शियल म्हणू शकता. बेसिक म्हणजे लोकांना वाटतं की लहान, नाही, इसेन्शियल असं हे. पुशअप्स तुम्हाला आले पाहिजेत, पुलअप्स तुम्हाला आले पाहिजेत, आणि बैठक मारता पण आले पाहिजेत. आता याचं पुढचं व्हर्जन जे असतं की तुमचे आता मसल तयार झालेत, या मसलला डेफिनेशन द्यायची आहे, किंवा काही ठिकाणी तुमच्या मसलची स्ट्रेंथ कमी आहे, इंजुरीचे चान्सेस असतात, अशा ठिकाणी तुम्हाला मशीन वापरायचे. जसं की स्क्वॉट बऱ्याच लोकांना अवघड वाटतं. स्क्वॉट मारल्यावर नी दुखतायत आणि नेक दुखते, बॅक दुखते, तर या ठिकाणी तुम्ही लेग प्रेस घेऊ शकता, जो सेम वर्कआउट तुमचा बैठकमध्ये होतो. बऱ्याच लोकांना पुलअप्स करता येत नाहीत, तर अशा लोकांना असिस्टेड चिनअप आलेत की ज्यामध्ये तुमची बॉडीची वेट तुम्हाला उचलत नाही आहे, तर तुम्ही असिस्ट करून तुमच्या बॉडीला तुमच्या बॉडीत वेट ॲडजस्ट करू शकता आणि पुलअप्स करू शकता, कारण मुवमेंट इम्पॉर्टंट आहे. तर ह्या प्रकारे तुम्हाला एका चांगल्या जिममध्ये गेलात तर चांगला ट्रेनरच तुम्हाला गाईड करू शकतो. अदरवाईज जर यूट्यूब सर्च केलं तर तुम्हाला प्रत्येकाचा आन्सर वेगळं येईल. तर माझं जेन्युइन आन्सर असं आहे की बेसिक्स किंवा नॅचरल वर्कआउट आणि मशीन वर्कआउट असं काही नसतो. ॲडव्हान्स तुम्हाला ट्रेनिंग करायचं असेल तर मशीनमध्ये जायला लागतं. बेसिकसाठी तुम्हाला, इसेन्शियलसाठी तुम्हाला ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत.